नमस्ते मित्रांनो. आज मी तुमच्याशी एक गोष्ट शेअर करणार आहे. एक आजी आत्ता माझ्याकडे आल्या होत्या. त्या आजींची कंडिशन अशी की त्या गव्हर्नमेंट एम्प्लॉई होत्या, पण ॲक्च्युअल त्यांची बॅक हिस्ट्री सांगताना मी सांगतो की त्यांचे मिस्टर हे गव्हर्नमेंट एम्प्लॉई होते. त्या आजी फारशा काही शिकलेल्या नव्हत्या आणि त्यानंतर त्यांना 3-4 मुलं झाली. त्यातलं एक मूल एक्सपायर झालं, 3 मुलं राहिली, 2 मुलं आणि 1 मुलगी. आणि मिस्टर मात्र हे 4 मुलं जन्मल्यानंतर एका काम करत असतानाच कामावरच्या ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाले. आता ते एक्सपायर झाल्यानंतर अनुकंपा तत्वावर, त्या कमी शिकलेल्या होत्या, मुलं लहान होती, तर अनुकंपा तत्वावर त्यांना तिथं एक वॉचमन नाही, चपरासी, प्यूनची नोकरी लागली. आणि ती प्यूनची नोकरी लागल्यावर त्यांनी ते काम चालू केलं आणि त्या कामाच्या अगेन्स्ट त्यांनी काम करत 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 पुढं त्यांना जे काही पैसे आले त्यातनं त्यांनी त्यांचं घर बांधलं, मुलांची शिक्षणं केली, सगळ्या गोष्टी झाल्या. मुलगी चांगली शिकली, मुलगा इंजिनियर झाला, तो चांगल्या जॉबवर लागला आणि हे सगळे जे त्या आपल्या आपल्या मार्गाला निघून गेले. आता हे मुलाला मोठी नोकरी लागली, मुलगा बाहेर गेला, मुलीचं लग्न झालं, मुलगी वेगळीकडे गेली. त्यात जो धाकटा मुलगा होता तो अचानक एक्सपायर झाला काहीतरी ॲक्सिडेंटमध्ये. त्याची कंडिशन संपली. म्हणजे आता त्यांच्याकडे 2 मुलं राहिली, 1 मुलगा आणि 1 मुलगी. आता त्या रिटायर झाल्या आणि रिटायर झाल्यावर त्यांनी जे घर बांधलं होतं त्या घरामध्ये सगळे पैसे खर्च झाले. ग्रॅज्युएटीचे पैसे थोडे आले. ज्या सरकारी नोकरीत होत्या त्याची पेन्शन मात्र खूप थोडी होती, पण ग्रॅज्युएटीचे जे पैसे आले ते पैसे मात्र त्यांनी मुलाला काहीतरी खर्चाला हवेत म्हणून मुलांनी मागून घेतले आणि मुलाला दिले. आता कंडिशन अशी की 2-2.5 हजार रुपयेच फक्त पेन्शन येते त्यांना. आणि त्यांचा दम्याचा आजार असल्या कारणाने दम्याच्या आजारासाठी त्यांना स्वतःच्या आजारासाठी जे काही खर्च मेडिकलचा औषधाचा आहे तो 3-3.5 हजार होतो. मग त्यांची अशी कंडिशन की आता मी करायचं काय, आणि त्यांना आता पेन्शन 2-2.5 हजारच येते. जमापुंजी मागची काहीच नाही. मुलांच्या शिक्षण ह्या त्या गोष्टीवर त्यांनी ती खर्च केली. यातनं मला सांगायचं तुम्हाला हे आहे की हे शोकांतिका अशा मी दररोज खूप वेळा ऐकतोय आणि खूप लोकांच्या ऐकतोय, पण मग आता ह्यातनं बोध काय घ्यायचा? म्हणजे कधी ना कधी माझंही वय 60-65 होणार आहे आणि 65 वयाला मला कळणार आहे की ह्या माझ्या आयुष्यातल्या चुका झाल्यात. पण आता ह्याचा ॲनालिसिस मी मुद्दामून आज तुम्हाला सांगतोय की ज्या गोष्टी वयाच्या 20व्या-22व्या वर्षीच तुम्ही जर शिकला तर ह्या चुका झाल्यावर तुम्हाला 65व्या वर्षी रिग्रेट होणार नाही. आणि जर तुम्हाला 65व्या वर्षी रिग्रेट नको असेल तर एक पहिली गोष्ट की त्यांच्या मिस्टरांनी त्यावेळी जर त्यांचा लाईफ इन्शुरन्स काढला असता तर लाईफ इन्शुरन्सच्या अगेन्स्ट 50 लाख जरी आले असते त्यावेळी, तर 50 लाखाच्या अगेन्स्ट 25,000 रुपये त्या आजींना कायम पेन्शन आली असती. अनुकंपा तत्वावर त्यांना जावं लागलं नसतं, प्यूनची नोकरी करावी लागली नसती. त्यांनी सांगितलं की प्यूनची नोकरी करताना मला काहीच समजत नसल्यामुळं फायली उचलून आणणं, फायली स्वच्छ करणं, त्याची धूळ झाडणं आणि त्यांनी दम्याचा आजार लागणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी काढल्या. समजत नसल्यामुळं लोक खूप ओरडायची, खूप खूप त्रास झाला नोकरी करताना. हे जे काही घडलं आणि ते करत असताना मुलं आजारी पडलं, तर ते जी मुलगी आजारी पडली, जी एक्सपायर झाली, तिला नीट लक्ष देता आलं नाही का, तर नोकरी नसती केली तर यांचं कसं भागवायचं यामुळं. तर हे सगळे त्यांना येणारे कॉन्सिक्वेन्सेस जर नवऱ्यानी लाईफ इन्शुरन्स काढला असता आणि 50-1 लाख रुपये आले असते तर 25,000 घरी बसून पेन्शन आली असती तर ही वेळ आली नसती. ही पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट त्यांची जी चूक होती ती ही की त्यांना माहिती होतं की मी ज्या सरकारी नोकरीमध्ये तिथं मला पेन्शन खूप कमी येणार आहे, तर त्यांना जो काही पगार येतोय त्यातली 10% रक्कम त्यांनी बाजूला काढून त्यांच्या रिटायरमेंटचा कॉर्पस तयार केला असता तर त्यांच्या रिटायरमेंटच्या वेळी त्यांना जो 40-50 हजार पगार होता तेवढ्या रकमेची पेन्शन आली असती. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा हा की ग्रॅज्युएटीचे जे काही पैसे आले होते ते पैसे प्रेमा खातर आणि तू काय करणार आहे, मीच तुला सांभाळणार आहे, तर तुझे पैसे तू मला दे, हे जो सगळा प्रकार घडतो, तर त्यावेळी पहिली काळजी ही घेतली पाहिजे की सरकारने ग्रॅज्युएटीचे पैसे दिलेत किंवा पेन्शन दिली आहे तर ती तुमच्यासाठी दिलेली आहे. ते सोडून तुम्हाला प्रॉपर्टी मुलांना शेवटी द्यायचीच आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही पैसे असतील तर ते मुलांना द्या, पण तुमच्या ग्रॅज्युएटीचे पैसे, तुमच्या रिटायरमेंटचे पैसे, पेन्शन ह्या गोष्टी मुलांना देऊ नका. त्याच्या अगेन्स्ट त्याच्यावर कुठलं कर्ज उचलू नका आणि त्याचे हप्ते तुम्ही फेडू नका.
जे काही करायचंय ते त्याला शिक्षण द्या आणि शिक्षणानंतर त्याची जबाबदारी पुढचं काम करायची. मला एवढंच सांगायचंय की ह्या स्टोरीमधनं, ही स्टोरी नाही आहे, ॲक्च्युअल रिअल कथा आहे, रिअल घटनाक्रम आहे, पण ह्या रिअल घटनाक्रममधनं 3 गोष्टी घेतल्या पाहिजेत. एक पहिली गोष्ट, स्वतःच्यासाठी लाईफ इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे, का तर माझ्या मागच्या पिढीला कुणापुढं लाचार व्हायची वेळ येऊ नये. दुसरा महत्त्वाचा जो घेतला पाहिजे पॉईंट तो हा की रिटायरमेंटचा कॉर्पस तयार करण्यासाठी दरवेळी पगारातनं 10% रक्कम बाजूला काढली पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की रिटायरमेंट नंतर तुमचे जे हार्ड अर्न मनी आहेत ते कुणालाही कसल्याही परिस्थितीत दिले नाही पाहिजे. त्याला वारस म्हणून त्यांची नावं लावा आणि त्यांना सांगा की माझ्या मृत्यूनंतर हे तुमचेच आहेत, पण मी हयात असताना हे मला माझ्या आजारपणाला लागणार आहेत त्यासाठी ठेवलेले आहेत. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या चुका ज्यावेळी आत्ता तुम्ही 20-25 वर्षाचा असता त्यावेळी तुम्हाला वाटतं की ह्याची काय गरज आहे, हे आताच काय सांगताय तुम्ही, पण ज्यावेळी 65व्या वर्षी येता तुम्ही त्यावेळी तुम्हाला हे रिग्रेट होईल आणि त्यावेळी तुम्हाला माझी आठवण येऊन काही उपयोग नाही. तर त्यापेक्षा आत्तापासून त्या तयारीला लागा. थँक्यू.